बातमी शेतकऱ्यांसाठी कारण 27 ते 28 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशाराही देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून शेतीचं नियोजन करावं. तसंच अवकाळी पावसामुळे पिकांचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे. नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे बाजारभाव घसरले. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. सध्या टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटमागे 100 ते 150 रुपयांनी बाजारभाव घसरलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार समिती ही टोमॅटोचा हब म्हणून ओळखली जाते. मी सध्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो असून आपण माझ्या हाताला पाहता लालबुंद टोमॅटो. खरं तर सध्या या टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणात पडलेले आहेत. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीसाठी आणलेला आहे आणि टोमॅटोचे बाजारभाव हे काही प्रमाणात घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आहेत, व्यापारी आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या मार्केटमध्ये माल भरपूर उपलब्ध आहे, पण त्या प्रमाणात तिथे व्यापारी थोडे कमी झाल्यामुळे आज थोडे माल घेण्यासाठी थोडी शांतता झालेली आहे. 2 दिवस मार्केट चांगल्या प्रमाणात चालले होते, शेतकरी म्हणजे मालाचा उठाव होत होता. पण आता आज अशी परिस्थिती माल उभ्याचे व्यापारी कमी पडले, त्याच्यामुळे व्यापारी असले तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. व्यापाऱ्यांनी का पाठ फिरवले असं वाटतं तुम्हाला खरेदीकडे? शेवटी आता व्यापारी आता भाग बदलून जात असतात. आता या मार्केटचा सीझन संपलेला आहे. आता नाशिकला जातात, कोण आपल्या गावी जातात. आता हा तसा या मार्केटचा सीझन, हा सीझन फुल मार्केटचा चालतो मार्च महिन्यापासून तर डिसेंबर पर्यंत. फक्त हे मार्केट चांगल्या प्रमाणात व्यापारी इथं असतात. नक्कीच टोमॅटोचा हब असलेल्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे. वाशिमच्या वनोजामध्ये युवा शेतकरी अभिषेकनं पपई शेतीतून लाखोंचं उत्पन्न काढलंय. सध्या पपईला 10 ते 12 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळतोय. बाग चांगली भरलेली असल्यानं त्यांना जवळपास 3 लाख रुपयांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. पारंपरिक शेती मी पहिले करत जावं. माझा 3 एकर संत्रा आहे आणि नंतर आता म्हटलं पारंपरिक शेती भरपूर झाली तर म्हणून 1 एकर माझ्याजवळ खाली वावर होतं पहिले. मी त्याच्यात सोयाबीन हरभरा लावू, पण नंतर मी विचार केला की याच्यात दुसरं पीक घेऊ आपण. तर मग मी पपई लावली. तर पपई हा मी 3 मार्चला लावली होती. 3 मार्चला लावली आणि नंतर ते दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू झाली. दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू झाली आणि दर पण चांगले मिळाले. पहिला तोळा माझा 12 रुपयांनी झाला आणि दुसरा तोळा 11.5 रुपयांनी झाला आणि तिसरा जो आहे आताचा तो 10 रुपयांनी दिला मी. जवळपास याच्यातून मला 1 लाखापर्यंत आतापर्यंत उत्पन्न झालेलं आहे आणि येणाऱ्या तोळ्यातनी आता वरे होऊन जाईल. भरपूर असा माल आहे, भरपूर माल निघणार आहे अधिक. तरी मला तरी वाटते या पपईमधून मला अपेक्षित उत्पन्न आहे की 3 लाखापर्यंत मला उत्पन्न व्हायला हवं. आणि मी बाकीच्या शेतकऱ्यांना बी सांगू इच्छितो की पारंपरिक शेती केल्यापेक्षा पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी नवीन करा आणि उत्पन्न चांगले काढा. शेती नाराज कधीच करत नाही, शेतीतून चांगले उत्पन्न होतेच. येवला तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका बसलाय. धुक्यांमुळे नव्यानं लागवड केलेल्या कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे पिकांवर महागडी औषध फवारणी करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. येवला तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून हवामानामध्ये प्रचंड बदल पाहायला मिळत आहे. अचानक वाढलेली थंडी ही गायब झाल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या ढगाळ वातावरणाचा परिणाम वातावरणामध्ये सकाळच्या सुमारास धुकं पडायला सुरुवात झाली आहे. या धुक्यांमुळे येवला तालुक्यात कांदा जे पीक आहे या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत येवला तालुक्यातील पारेगाव येथील युवा शेतकरी कृष्णा काळे आहेत. त्यांनी या करपा रोगापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा की आपण किती कांदे लावले आणि आता सध्या वातावरण बदलाचा काय परिणाम कांद्यावर पाहायला मिळतो? नमस्कार, माझं नाव कृष्णा संतोष काळे, राहणार पारेगाव. माझी सुमारे 10 एकरावर कांदा लागवड झाली असून गेल्या 2-3 दिवसापासून जो हवामानातील अचानक बदल झाला व थंडीचे प्रमाण कमी होऊन आभट येऊन जो कांद्यावर जे लावलेले आहे त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याला त्वरित
उपाययोजना म्हणून त्याच्यावर महागडी जे रासायनिक औषध आहेत त्याची फवारण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या जे बाजारात कांद्याचे दर आहेत याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, जो आता या अचानक झालेल्या उत्पादन खर्च वाढीमुळे शेतकऱ्यांना त्याच्या हातोनात आर्थिक नुकसान सोसावे लागत असून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच अचानक होणाऱ्या हवामान बदलामुळे उत्पादनावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. त्यामुळे सरकारला विनंती अशी राहील की जी सरकारने निर्यातीवर जे शुल्क लावले ते त्वरित हटवावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. निर्यातीवरील शुल्क हटवावं, कारण की उत्पादन खर्चात हवामान बदलामुळे प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे निर्यातीतील शुल्क वाढून कांदा दर स्थिर करावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. सुदर्शन किल्लारे, झी मीडिया, येवला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 4 दिवसानंतर कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात माथाडी कामगारांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. आंदोलनामुळे 2 दिवस कांदा बाजार समितीतच पडून होता. याविषयीचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचं गुरुवारी सुरू झालेलं आंदोलन रविवारी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः कांदा मार्केट हा पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आता सोमवारपासून कांद्याचे लिलाव हे सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जे माथाडी कामगारांनी जे आपलं आंदोलन आहे ते मागे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहतोय 4 दिवसांच्या खंडानंतर आता परिस्थिती ही पूर्ववत झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. लिलावाद्वारे कांद्याला प्रति क्विंटल कमाल 4,530 रुपये दर तर सर्वसाधारण दर 1,800 रुपये मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. किमान दर प्रति क्विंटल आपण जर पाहायला गेलं तर 300 रुपये होता. यातून सुमारे 8,49,00,000 रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर जे जवळपास 4 दिवसांचं माथाडी कामगारांचं आंदोलन झालं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचप्रमाणे त्यांची आपदा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील जे कांदा मार्केट आहे त्या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर. सध्या कापूस वेचणीच्या कामाला वेग आलाय तर हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे मध्य प्रदेशमधून मजूर आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.